Hello students, good morning. Paha, see, in previous video we have seen the information about relationship between environment and ecosystem. See, all of you know that what is mean by environment. Environment is a condition in which it is a condition in surrounding. Environment is nothing but काय सांगू शकतो अजून आपण environment is physical, chemical and biological factor which affecting the living organism. That is nothing but the surrounding around us is known as environment. And what is ecosystem? Ecosystem is nothing but it consists of mainly two factors that are nothing but the biotic factor and abiotic factor. Biotic factor and abiotic factor, and the interrelationship between that in that two factor and they are depend on each other for the survival is known as ecosystem. And in previous video, in yesterday's video, we have seen the the relation between environment and ecosystem, how the environment and ecosystem interrelated with each other. See, environment consists of number of ecosystem. पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं होतं? कालच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं की एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम या दोघांचा संबंध एकमेकांशी कसा असतो. पहा, तर या दोघांचा संबंध एकमेकांशी कसा असतो? एन्व्हायरमेंट म्हणजे सांगितलं, आणि एन्व्हायरमेंटमध्ये नंबर ऑफ इकोसिस्टीम असतात. हे मी तुम्हाला देखील कालच्या लेक्चरमध्ये हे देखील सांगितलेलं आहे. कोणकोणत्या इकोसिस्टीमची मग आपण एक्झाम्पल पाहिली हो? तर एक मी तुम्हाला सांगितलं होतं ए स्मॉल पॉन्ड. इट इज वन काइंड ऑफ इकोसिस्टीम विच इज प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. सेकंड वन इज द डॅमचं एक्झाम्पल दिलं होतं. इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ इकोसिस्टीम प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. अँड द लार्जेस्ट इकोसिस्टीम इन द एन्व्हायरमेंट इज नथिंग बट अर्थ. ओके, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की लार्जेस्ट इकोसिस्टीम कोणती, एन्व्हायरमेंटमधली लार्जेस्ट इकोसिस्टीम कोणती, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाबा की लार्जेस्ट इकोसिस्टीम कोणती आहे एन्व्हायरमेंटमधली, तर अर्थ आहे. अशा पद्धतीनं एन्व्हायरमेंटचा आणि इकोसिस्टीमचा एकमेकांशी संबंध कसा असतो हे आपण पाहिलेलं होतं. पहा, कालच्या व्हिडिओमध्ये एक दोन पॉईंट सांगायचे राहून गेलेत, ते आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये पाहूयात. पहा, इन प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सीन देअर आर मेनली टू टाइप्स ऑफ environment. Okay, there are which types of environment? First one is the natural environment and second one is the artificial environment. All of you know that what is mean by artificial environment and what is mean by natural environment. मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलेलं आहे नॅचरल एन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं. पहा, जे काही लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग असतात, म्हणजेच जे काही बायोटिक थिंग आणि नॉन बायोटिक थिंग किंवा अबायोटिक थिंग्स असतात, यांना कलेक्टिवली इट इज कॉल्ड ॲज नॅचरल एन्व्हायरमेंट. ओके, अँड सेकंड वन इज दी आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज नथिंग बट दी man-made environment. Very sorry, artificial environment is nothing but man-made environment. What is the meaning of artificial? आर्टिफिशियलचा अर्थ काय हो? तर मानवाने तयार केलेले. ओके, हां, जे आर्टिफिशियली तयार केले जातात त्यांना काय म्हटलं जातं? आर्टिफिशियल म्हटलं जातं. मग विच आर दी विच थिंग्स इन्क्लुडेड इन दी आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये कोण कोण येतं? तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला कालच्या लेक्चरला? इंडस्ट्रीज आहेत, आणखीन काय आहेत? टू व्हीलर्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, व्हेकल्स आहेत, बिग बिल्डिंग्स आहेत. जे काही मानवाने तयार केलेलं आहे या पृथ्वीवरती, दी थिंग्स आर कॉल्ड ॲज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. द वन क्वेश्चन इज अराइज हिअर. सी, व्हॉट इज द क्वेश्चन? हाऊ द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट अफेक्ट द नॅचरल एन्व्हायरमेंट. सी, प्रश्नाचा अर्थ काय आहे? पहा, काय विचारलेलं आहे? हाऊ द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट अफेक्ट द नॅचरल एन्व्हायरमेंट. सगळ्यांना आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे काय माहीत आहे, आणि नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे देखील काय आहे हे पण माहीत आहे. विचारले काय? पहा, हाऊ द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट अफेक्ट म्हणजे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट कशा पद्धतीनं नॅचरल एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतं. मी कालच्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो टॉपिक आहे हा आपण जरा क्वेश्चन आन्सरच्या टाईपमध्ये पाहूयात. पहा, आता आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये कसं अफेक्ट करत असणार आहे? पहा, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट व्हेकल्स आहेत तुमच्या, टू व्हीलर्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, हे काय करतात हो? यांच्यामुळं काय होतं? पोल्युशन होतं. हे पोल्युशन झाल्यामुळं दॅट पोल्युशन इज डायरेक्टली अफेक्टेड ऑन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके,
नॉन लिव्हिंग थिंग्सवरती पण ते अफेक्ट करतं आणि मेजर इफेक्ट ते कोणावरती करतं तर लिव्हिंग थिंग्सवरती करतं. लिव्हिंग थिंग्स म्हणजेच कोण असतात तर प्लांट असतील, ॲनिमल्स असतील, आपण आहोत, ह्युमन बिईंग आहे. म्हणजेच जे काही आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे ते काय करतात नॅचरल एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात. आता आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट कोण झाले व्हेकल्स, त्यातून जे काही पोल्युशन होतं ते कोणावरती अफेक्ट करतात डिरेक्टली लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती अफेक्ट करतात. अशा पद्धतीनं डायरेक्टली अँड अनडायरेक्टली आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट अफेक्ट दी नॅचरल एन्व्हायरमेंट. आय होप तुम्हाला आन्सर समजलेलं असेल कशा पद्धतीनं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट नॅचरल एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतं हे समजलेलं असेल. पहा सेकंड क्वेश्चन इज विच सायकल आर ऑपरेटेड इन द एन्व्हायरमेंट. विच सायकल्स आर ऑपरेटेड इन दी एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये कोणत्या सायकल्स ऑपरेट केल्या जातात तर हे देखील तुम्हाला 9th स्टँडर्डला झालेलं आहे. कोणकोणत्या सायकल्स ऑपरेट केल्या जातात पहा. देअर आर मेनली 2 to 4 सायकल. फर्स्ट वन इज दी वॉटर सायकल, सेकंड वन इज दी गॅसियस सायकल. गॅसियस सायकलमध्ये आणखी कोण येणार आहे मग नायट्रोजन सायकल, देन ऑक्सिजन सायकल, देन विंड सायकल. These cycle are operated continuously in environment. पहा मी इथे शब्द काय म्हटलेला आहे ह्या ज्या सायकल आहेत ह्या कंटिन्युअसली एन्व्हायरमेंटमध्ये काय केल्या जातात ह्या कंटिन्युअसली एन्व्हायरमेंटमध्ये ऑपरेट केल्या जातात म्हणजे त्यांचं काम सतत चालू असतं. अँड दीज सायकल्स आर कलेक्टिवली नोन ॲज बायोजिओकेमिकल सायकल्स. बायोजिओकेमिकल सायकल का हो कारण की या सायकलमध्ये पहा बायोलॉजिकल कॉम्पोनंट्स इन्क्लुडेड आहेत, जिओलॉजिकल कॉम्पोनंट इन्क्लुडेड आहेत आणि इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ दी केमिकल कॉम्पोनंट्स ऑल्सो. देअरफॉर दीज सायकल्स आर कलेक्टिवली नोन ॲज बायोजिओकेमिकल सायकल. आणि ह्या सायकल काय करत असतात सतत कंटिन्युअसली ऑपरेट होत असतात आणि त्या सतत कंटिन्युअसली ऑपरेट झाल्यामुळं त्यांच्यामुळं काय होतं दे हेल्प्स टू मेंटेन आवर एन्व्हायरमेंटल बॅलन्स. त्या काय करतात जो काही एन्व्हायरमेंटचा बॅलन्स आहे तो मेंटेन करायचं काम कोण करत असतात बायोजिओकेमिकल सायकल. म्हणजे पहा या ठिकाणी आपण एक वाक्य म्हणू शकतो की ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली डिपेंड ऑन एन्व्हायरमेंट. सी काय म्हटलेलं आहे मी ह्युमन एक्झिस्टन्स is totally depend on the environment. पहा जे काही ह्युमन बिईंगचं अस्तित्व आहे एक्झिस्टन्स मीन्स अस्तित्व जे काही ह्युमनचं एक्झिस्टन्स आहे हे कोणामुळं आहे एन्व्हायरमेंटमुळं आहे. एन्व्हायरमेंट कारण की आपल्या दोघांमध्ये देखील तसं इंटर रिलेशन असतंच. आपण ज्या काही आपल्या सराउंडिंगमध्ये राहत असतो त्याच्यावरती आपण डिपेंड असतो आणि ते सराउंडिंग देखील आपल्यावरती डिपेंड असतं. त्यामुळं आपली पहिली प्रायोरिटी आहे टू कीप एन्व्हायरमेंट क्लीन. ओके काय करायचं आहे आपल्याला आपलं एन्व्हायरमेंट सतत व्यवस्थित क्लीन आणि स्वच्छ कसं राहील या पद्धतीनं आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे. See, now we will see the next point, environmental conservation. See, शब्दाचा अर्थ आधी तुम्हाला सांगते. environmental conservation, पर्यावरणीय संरक्षण. conservation, what is mean by conservation? Protection. The another word for conservation is protection. सोपा वर्ड सांगते तुम्हाला इथं. what is mean by conservation? तर protection. ओके कशाला म्हणायचं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन तर सी इट इज अ प्रॅक्टिकल टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट काय सांगितली होती डेफिनेशन की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन is nothing but it is a one kind of practical to protect the environment or for the protection of environment there is a small activity takes place किंवा काय म्हणूयात आपण
केलं जातं त्याला काय म्हणायचं, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. थोडक्यात काय, प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, दॅट इज नथिंग बट दी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. सी, मग तिथं एक क्वेश्चन येतो, व्हाय देअर इज नीड टू प्रोटेक्ट दी एन्व्हायरमेंट. सी, द क्वेश्चन इज अराइज, दॅट इज व्हाय देअर इज नीड टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. काय गरज आहे हो एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करण्यासाठी, किंवा का हा पॉईंट दिला असेल एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. सी, बिकॉज सगळीकडे आपण एकच पॉईंट सांगू शकतो की दी एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर दी एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन बिईंग इज टोटली डिपेंड ऑन एन्व्हायरमेंट. पहा ना, एन्व्हायरमेंटमध्ये जर का पोल्युशन झालं तर ते डायरेक्टली कोणावरती अफेक्ट करणारे, तुमच्यावरती अफेक्ट करणारे. ओके, जर का एन्व्हायरमेंटच राहिलं नाही, झाडे नसतील, ओके, तर तुम्हाला सावली कुठून मिळणार. झाडे नाही म्हटल्यानंतर जर का पाऊसच पडला नाही तर तुमच्या शेतीला पाणी कुठून मिळणार. ओके, ऊनच आलं नाही. हां, म्हणजे ह्या ज्या काही एन्व्हायरमेंटल थिंग आहेत त्या काय केल्या पाहिजेत, आपण जर का त्याचं नीट संरक्षण केलं नाही, जर का आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर काय होणार आहे, ती डायरेक्टली इफेक्ट कोणावरती करणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती करणार आहे. इफ दे आर डिरेक्टली अफेक्ट ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन बिईंग इन डेंजर. बरोबर ना, ह्युमन बिईंग्सचं एक्झिस्टन्स काय होणार आहे हो, तर डेंजरमध्ये येणार आहे. त्यामुळं आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. समजलं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे काय, इट इज अ प्रॅक्टिकल टू प्रोटेक्ट दी एन्व्हायरमेंट. सी, मग एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन का करायचं किंवा कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात एन्व्हायरमेंटला ते आपण पाहूयात. सी, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. कोणकोणते फॅक्टर्स आहेत पहा. देअर आर मेनली 2 फॅक्टर्स. बाळांनो, 2 फॅक्टर्स आहेत की जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. आता एन्व्हायरमेंट म्हटलं की एकतर नॅचरल फॅक्टर येणार आहे आणि दुसरे कोणते येणार आहे, तो आर्टिफिशियल फॅक्टर येणार आहेत. मग नॅचरल फॅक्टरमध्ये कोण कोण येतं आणि आर्टिफिशियल फॅक्टरमध्ये कोण कोण येतं हे आता आपण पाहणार आहेत. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, इफेक्ट आणि ॲफेक्ट. ओके, 2 शब्द वेगवेगळे आहेत. फॅक्टर्स असे कोणते घटक आहेत की जे अफेक्ट करतात एन्व्हायरमेंटला, लक्षात येत आहे. इफेक्ट म्हणजे चांगला इफेक्ट. ओके, इफेक्ट म्हणजे चांगली गोष्ट आणि अफेक्ट म्हणजे जे वाईट परिणाम करतात ते, लक्षात आलं. मग असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत, विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. देअर आर मेनली 2 फॅक्टर्स विच अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. फर्स्ट इज नथिंग बट नॅचरल फॅक्टर्स. हां, मग ह्या नॅचरल फॅक्टरमध्ये कोण कोण येतो तुम्हाला माहीत आहे, फक्त हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, हे माहीत नाही. पहा, नॅचरल फॅक्टरमध्ये कोण कोण येतं, फ्लड्स आहे, फॉरेस्ट फायर आहे, अर्थक्वेक आहे, सायक्लॉन्स आहे. हे सगळे जे असतात हे काय आहेत, नॅचरल फॅक्टर आहेत. कोणता सांगितला मी पहिला, फ्लड्स म्हणजे पूर येणे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर, वणवा लागणे जंगलामध्ये. त्याच्यानंतर अर्थक्वेक्स म्हणजे त्याला काय म्हणायचं, अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप. आणि चौथं काय सांगितलं मी तुम्हाला, फ्लड्स, फॉरेस्ट फायर, अर्थक्वेक अँड काय म्हणूयात आपण, व्होल्कॅनोज. ओके, म्हणजे ज्वालामुखी. हे जे काही नॅचरल फॅक्टर्स आहेत. आणखी आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये, सुनामी ते देखील कशामध्ये येतं, फ्लडमध्ये येतं. ह्या सगळ्या सायक्लॉन्स, एक महत्त्वाची सांगायची राहिली, सायक्लॉन्स म्हणजे काय हो, चक्रीवादळ. ह्या सगळ्या नॅचरल फॅक्टरमुळे काय होतं, एन्व्हायरमेंटवरती ते अफेक्ट करतं. आता नाऊ वी विल सी व्हॉट आर द आर्टिफिशियल फॅक्टर्स विच आर्टिफिशियल फॅक्टर्स अफेक्ट्स द एन्व्हायरमेंट. आर्टिफिशियल फॅक्टर कोणकोणते आहेत, जे आर्टिफिशियली तयार केलेले आहेत, जे मानवामुळं होतात. ते सगळ्यात पहिलं आर्टिफिशियल फॅक्टर आहे तो म्हणजे सीवेज. म्हणजे समुद्रामध्ये जे काही होतं ना, आता पहा, एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ऑइल इंडस्ट्रीज असतात समुद्रामध्ये. इफ त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, तिथं जर का मोठी काहीतरी
ॲक्सिडेंटली तिथं जर काही झालं तर ते काय करतं, ते आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटवरती ॲफेक्ट करतं, किंवा तो फॅक्टर आहे की जो आर्टिफिशियल फॅक्टर आहे की जो एन्व्हायरमेंटवरती ॲफेक्ट करतो. काय होणार आहे, त्या पाण्यातले सगळे जे काही सजीव असतील ते काय होणार आहे, त्यांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्याच्यानंतर आणखी सगळ्यात महत्त्वाचा आर्टिफिशियल फॅक्टर इज नथिंग बट दी पोल्युशन, which very important. All of you know that what is mean by pollution. And third one is the forest fire. पहा, हे फॉरेस्ट फायर मी दोन्हीकडं का लिहिलेलं आहे हो, नॅचरल फॅक्टरमध्ये पण लिहिलं आहे आणि आर्टिफिशियल फॅक्टरमध्ये पण का लिहिलं आहे, कारण की फॉरेस्ट फायर हा कधी कधी आपोआप लागलेला पण असतो आणि कधी कधी जाणून बुजून पण लावलेला असतो. लक्षात येते, म्हणजे ते आर्टिफिशियली पण लावलेले असतात. अशा पद्धतीनं हे दोन फॅक्टर आहेत की जे एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात. आता पहा, याच्यामुळं होतं काय, याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा दे अफेक्ट ऑन दी एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात म्हणजे इट ऑब्वियसली अफेक्ट ऑन इकोसिस्टीम. इकोसिस्टीममध्ये मग कोण कोण असतं, सगळ्यात पहिल्यांदा प्रोड्युसर्स आणि कोण असतं तो अँड कंझ्युमर्स. या दोघांचं काय होतं, तर जेव्हा हे नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स प्रोड्युसर्स आणि कंझ्युमर्सवरती अफेक्ट करतात तेव्हा होतं काय, तर पहा, प्रोड्युसर्स म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे, विच प्रोड्युसेस देअर ऑन फूड, म्हणजेच याच्यामध्ये कोण येणार आहे, प्लांट येणार आहे. आणि कंझ्युमर्स म्हणजे कोण, विच डिपेंड ऑन प्रोड्युसर फॉर दी फूड मटेरियल और फॉर दी सर्वायवल. ओके, ह्या दोघांचं काय होतं, संख्या कमी होते. दी नंबर ऑफ प्रोड्युसर्स अँड कंझ्युमर्स decreases down, and because of this the number of producers and consumers decreases. Obviously there is a changes occur in a food chain, and if changes occur in a food chain they affect directly on the फूड वेब. पहा, मी काय सांगितलं, हे जे फॅक्टर्स आहेत, नॅचरल फॅक्टर्स असू दे किंवा आर्टिफिशियल फॅक्टर्स असू दे, हे काय करतात, डिरेक्टली प्रोड्युसर आणि कंझ्युमरवरती अफेक्ट करतात. आणि त्या प्रोड्युसर आणि कंझ्युमरवरती अफेक्ट केल्यानंतर त्याचा अफेक्ट कोणावरती होणार आहे, फूड चेनवरती होणार की नाही. आणि फूड चेनवरती झाल्यानंतर फूड चेनवरती होतोय म्हटल्यानंतर जेव्हा एकापेक्षा जास्त फूड चेन एकत्र येतात, वेन द नंबर ऑफ फूड चेन्स आर कलेक्टिवली गॅदर टुगेदर, there is a formation of food web takes place. Also affect food web. मग अशा पद्धतीनं जर एका फॅक्टरवरती अफेक्ट केलं तर खाली बाकीच्या सगळ्या फॅक्टर्सवरती त्याचा इफेक्ट होत जातो आणि काय होतं, त्यामुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स धोक्यात येऊ शकतं. दी एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ह्युमन बीइंग, प्लांट्स, ॲनिमल्स comes in a danger. Therefore our responsibility to keep environment clean and save the environment, and that is nothing but the, म्हणजेच आपल्याला काय केलं पाहिजे, there is a need to protect the environment, and this is nothing but the environmental conservation. ओके, लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन का करायचं आणि कशासाठी करायचं. ओके, see, now we will going to learn new point, environmental pollution. All of you know that what is mean by pollution. First of all we will see what is the definition of environmental pollution. पहा, environmental pollution कोणाला म्हणायचं. See, it is defined as the unnecessary and unacceptable changes occur in the surrounding of environment due to natural and man-made activities, or due to natural and artificial activities is known as environmental pollution. See, what is the definition? The unnecessary and unacceptable changes, असे चेंजेस की जे आवश्यक नसतात, अननेसेसरी जे हार्मफुल असतात, अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस ऑकर इन द सराउंडिंगमध्ये जे काही हार्मफुल इफेक्ट होतात, जे नेसेसरी नसतात, कोणामुळं,
ड्यू टू नॅचरल अँड मॅनमेड ॲक्टिव्हिटीज. ड्यू टू नॅचरल अँड आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटीज इट इज नोन ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. डेफिनेशन समजली. पहा, एन्व्हायरमेंटमध्ये असे काही चेंजेस होतात कोणामुळं, नैसर्गिक आणि मानवी काही ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, मानवाने तयार केलेल्या गोष्टींमुळं असे चेंजेस होतात की ते एन्व्हायरमेंटला यूजफुल नसतात. ते कसे असतात, हार्मफुल असतात, म्हणजेच ते अननेसेसरी असतात. आणि ह्या अननेसेसरी चेंजेसमुळं एन्व्हायरमेंटमध्ये जो काही बदल होतो त्याला इट इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. व्हेरी इझी. दी अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस occur in environment due to natural and man-made activity. Okay, then what is the reason behind the environmental pollution? काय आहे तो एन्व्हायरमेंटल पोल्युशन का होत असेल, कशामुळे होत असेल? देअर आर मेनली 4 reasons. We have seen, we will see one by one. First reason behind the environmental pollution is, first is the, what is first? The main important reason behind environmental pollution is a population explosion. Okay. Number 2, deforestation. Number 3, industrialization. And number 4 is urbanization. ओके. पहा, आता आपण वन बाय वन पाहूयात. एन्व्हायरमेंटल पोल्युशन कोणामुळे होतं? ह्या 4 फॅक्टरमुळे होतं. कोणते 4 फॅक्टर? पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्येची झालेली खूप मोठ्या प्रमाणातली वाढ. देन डिफॉरेस्ट्रेशन, म्हणजे जे काही आजकाल जंगलतोड वगैरे चालली की नाही, म्हणजे जंगलांचं अस्तित्व कमी करणं, म्हणजे झाडांचं अस्तित्व कमी करणं, त्याला म्हणायचं डिफॉरेस्ट्रेशन. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण, मोठमोठ्या प्रमाणात आपल्याला वी आर सीन दी व्हेरियस इंडस्ट्रीज इन व्हेरियस एरियाज. ओके. अँड 4th वन इज दी अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण. 4चं सुद्धा मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. दीज 4 आर effect on the environmental pollution. Because of these 4 reasons the environmental pollution occur. See, there are mainly 2 types of environmental pollution. पहा, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एन्व्हायरमेंटचे 2 टाईप. कोणते टाईप सांगितले हो? नॅचरल एन्व्हायरमेंट, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, परत 2 टाईप. 2 कोणते सांगितले? नॅचरल फॅक्टर, आर्टिफिशियल फॅक्टर. आता इथं अगेन देअर आर मेनली 2 टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन, नॅचरल पोल्युशन अँड मॅनमेड एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके. ते पाहिजे आधी देअर आर सम टाईप्स ऑफ पोल्युशन. यू हॅव ऑलरेडी सीन इन दॅट सम टाईप्स इन 9th स्टँडर्ड. पहा, कोणकोणते टाईप्स आहेत तो पोल्युशनचे? तर एअर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन. दीज 4 यू हॅव सीन इन 9th स्टँडर्ड. मग नवीन आलेली कोणते आहेत आत्ता? कुठं लिहूयात आपण? इथं लिहूयात का? थोडीशी जागा वाचूयात. खाली आपल्याला पुढचं बघायचं आहे. ओके. नेक्स्ट वन इज दी, 5th वन इज दी थर्मल पोल्युशन. ओके. देन 6th वन इज दी लाईट पोल्युशन. 7th वन इज दी हीट पोल्युशन. And 4th one is the, sorry 4th नाही, 8th one is the radioactive pollution. See, पहिले 4 टाईप सोपे वाटत आहेत आणि ते तुम्ही पाहिलेले देखील आहेत. These are 8 types of pollution. There are various types of pollution which cause directly on environment. See, air pollution, soil pollution, water pollution, noise pollution. These are easy. See here, thermal pollution. थर्मल मीन्स, थर्म मीन्स टेम्परेचर, म्हणजे हे आणि हा, हे दोन जे टाईप आहेत ते कशाचे आहेत? एकच आहेत. थर्मल आणि हीट पोल्युशन, लाईट पोल्युशन अँड रेडिओॲक्टिव्ह पोल्युशन. हा केमिस्ट्रीतला थोडासा भाग आहे. रेडिओॲक्टिव्ह काही इलेमेंट असतात, म्हणजे जे रेडियम, हेलियम, क्रिप्टॉन यांचं देखील पोल्युशन. सी, दीज आर दी टाईप्स ऑफ सम पोल्युशन. देअर आर मेनली 2 टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. कोणते सांगितले हो मी? नॅचरल पोल्युशन अँड आर्टिफिशियल पोल्युशन. सी, फर्स्ट वन इज दी
वी आर गोइंग टू लर्न नॅचरल पोल्युशन. आता नॅचरल पोल्युशन कोणाला म्हणायचं पहा, जे नॅचरल फॅक्टर्स आहेत की नाही त्यांनाच काय म्हणायचं तर नॅचरल पोल्युशन. म्हणजेच कोण येणार आहे तर व्होल्कॅनोज म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं ज्वालामुखी. पहा व्होल्कॅनोज जेव्हा येतात तेव्हा काय होतं इट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ गॅसेस. जेव्हा ते ज्वालामुखी बाहेर टाकला जातो तेव्हा काय होतं तिथं इट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ गॅसेस अँड दॅट गॅसेस डायरेक्टली अफेक्ट इन दी एअर. ते काय केले जातात हवेमध्ये सोडले जातात. हवेमध्ये सोडल्यानंतर हवेमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं ती हवा काय करतात दे कंटामिनेटेड दॅट एअर अँड ड्यू टू दिस दी कंपोनंट्स प्रेझेंट इन द एअर. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील ते काय करतात डिरेक्टली त्याच्यावरती अफेक्ट करतात. आणखी आपण नॅचरल पोल्युशनमध्ये आणखी काय सांगू शकतो. व्होल्कॅनोज आहेत, फ्लड्स आहेत. फ्लड्स कशा पद्धतीनं अफेक्ट करतात तुम्हाला माहिती आहे. फ्लड्स डिरेक्टली अफेक्ट ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो फ्लडमुळं काय होतं फ्लड जेव्हा येतो तेव्हा काय होतं फ्लडमुळं मोठ्या प्रमाणात सगळे ते गार्बेजेस होतात, घाण होते सगळीकडं आणि इट डिरेक्टली कॉज वॉटर पोल्युशन. फ्लडमुळं काय होतं वॉटर पोल्युशन होतं. अशा पद्धतीनं हे झालं नॅचरल पोल्युशन. सेकंड वन इज दी आर्टिफिशियल पोल्युशन. आर्टिफिशियल पोल्युशनमध्ये कोण कोण येणार आहे पहा. आर्टिफिशियल पोल्युशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेऊ शकतो पोल्युशन घेऊ शकतो किंवा फॉरेस्ट फायर आहे, सीवेज आहे, हे आर्टिफिशियल पोल्युशनला कॉज करतात. आता आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल पोल्युशनमध्ये जर का आपण एअर पोल्युशन घेतलं तर एअर पोल्युशनमुळे काय होतं जे काही व्हेकल्स आहेत ते सतत काय करत असतात गाड्यांचा धूर सोडत असतात. त्यातून काय होत असतं वेगवेगळे हार्मफुल गॅसेस बाहेर पडत असतात. CO2 बाहेर पडत असतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो अँड दिस कार्बन डायऑक्साईड इज अफेक्ट ऑन दी ह्युमन बिईंग ऑल्सो अफेक्ट ऑन दी प्लांट्स ॲनिमल्स याच्यावरती देखील ते काय करतात अफेक्ट करतात. अशा पद्धतीनं हे जे काही कॉम्पोनंट आहेत नॅचरल पोल्युशन म्हणा आर्टिफिशियल पोल्युशन जे काही आहेत त्याच्यामुळे काय होतं इट डिरेक्टली अफेक्ट ऑन अवर हेल्थ अँड इट कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑन लिव्हिंग ऑल्सो नॉन लिव्हिंग थिंग्स. देअरफॉर अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कीप अवर एन्व्हायरमेंट क्लीन. ओके जर का ते ठेवलं नाही तर काय होईल ह्युमनचं एक्झिस्टन्स धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. सो इन दिस व्हिडिओ वी आर लर्न दी पॉईंट्स. काय काय पाहिलं आपण ह्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम या दोघातलं रिलेशन काय आहे. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट कसं नॅचरल एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट करतं. देन वी हॅव सीन द पॉईंट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. व्हॉट इज मीन बाय द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड आफ्टर दॅट वी आर सीइंग we have seen the point environmental pollution types of various types of pollution and the main types of pollution and how the types or that components causes the living organism affect the living organism and it causes harmful effect on living organism. Today we will stop here. Thank you.